आपण कांदा भजी खातो, बटाटा भजी खातो किंवा मेथीची भजी काढली जाते, तसेच कोबीचीही भजी काढली जाते. पण कधी तुम्ही कालवं म्हणजे ऑयस्टरची भजी खाल्ली आहे का? तर हे बघा, आज मी बनवणार मस्त अशी ऑयस्टरची भजी आणि चवीलाही खूप सुंदर लागते आणि ती पौष्टिकही असते. म्हणजे त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन्स असतात. तर ती कशी बनवायची आणि ती कालवं कशी साफ करायची ते आज आपण पाहणार आहोत. ते बघा कालवा आहेत. मी मार्केटमध्ये गेलेली तर मला कालवा दिसली आणि मला कालवा फार आवडतात, तर मी ती घेतली. तर ती कशी साफ करायची ते आता आपण पाहणार आहोत. ते बघा, हे तो जाडसर असा भाग असतो कालव्याला, तो काढून टाकायचा. त्याचप्रमाणे त्याला किपच्याही असतात, तर त्याही काढून टाकायच्या, कारण की ही कालवं दगडामध्ये असतात आणि दगड फोडून ती काढली जातात. हे बघा, अशी किपची असते, ती काढून टाकायची. काही कोणी आपल्या स्वच्छ करून देतात, तरी पण आपण घरी आल्यावर ते बघायचे, कारण की चुकून किपची राहू शकते. तर ह्या पद्धतीने मी सर्व ही कालवं आहेत ही स्वच्छ करून घेते. आणि ही खूप पौष्टिक असतात कालवं. ह्याच्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि कॅल्शियम असते आणि चवीलाही खूप ही सुंदर लागत आहेत. ते बघा, येथे मी ही सर्व कालवं ही स्वच्छ करून घेतली आणि धुवूनही घेतलेली आहेत. त्यामध्ये 1 TBS एवढं आलं लसणाची पेस्ट टाकलेली, हाफ टीस्पून गरम मसाला, हाफ टीस्पून हळद, हाफ टीस्पून घरगुती मसाला टाकलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेते. आणि सर्व कालवं आपण आता मस्त अशी मिक्स करून घ्यायची, म्हणजे जो मसाला आपण टाकलेला आहे तो सर्व कालवांना छानपैकी लागला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण फ्राय करतो, भजी करतो, तेव्हा छान अशी ती चव लागते आहेत. आणि चवीलाही खूप सुंदर अशी याची चव आहे, खूप वेगळी लागते आणि छान लागत आहेत. जर तुम्ही नॉनव्हेज प्रेमी असाल तर अशी नक्की मिळाली तर कालवं घ्या. भजी काढण्यासाठी येथे मी 1 कप एवढं चण्याचं पीठ म्हणजे बेसनचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकायचं, जास्त नाही, फक्त बायडिंगला लागण्यासाठी, म्हणजे जे बेसनच्या पिठामध्ये थोडंसं असं, आणि थोडंसं चिमटभर मी हळद टाकलेली आहे. आणि आता ज्याप्रमाणे आपण बटाट्याच्या भजीसाठी पीठ बनवतो त्याप्रमाणे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे, थोडं थोडं पाणी टाकून. हे बघा, खूप पाणी नाही टाकायचं आणि खूप जाडही नाही करायचं आणि पातळही नाही करायचं. हे बघा, ह्याप्रमाणे आपल्याला हे पीठ आपल्याला झालेलं पाहिजे आणि पीठ छान असं झालेलं आहे. तर आता ह्यामध्ये जी आपण कालवं मसालेली आहेत, म्हणजे मसालून ठेवलेली आहेत, ती टाकून द्यायची आहेत. चमचीने अशी व्यवस्थित हलक्या हाताने टाकून द्यायची आणि ती खूपही मिक्स नाही करायची. वरच्यावरती ती थोडंसं ते बॅटर लावून मग हे फ्राय करून घ्यायची आहेत. तर ते मी तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्यामध्ये आता ह्या पद्धतीने चमचीने टाकून घेते एक एक कालवं. तर जेवढी राहतील तेवढीच टाकायची, खूप नाही. आणि गॅस हा मध्यमच ठेवायचा आहे. ते बघा, ही आता मस्त अशी टाकून झालेली आहेत आणि ही फ्राय होण्यासाठी फक्त आपल्याला 3 ते 4 मिनटं लागत आहेत आणि लगेच फ्राय होतात. आता पुन्हा हे एकदा वरती खालती करून घेऊया. ही खूप सुंदर अशी भजी लागते. ते बघा, मस्त अशी भजी तयार झालेली आहे कालवांची. एक वेगळी अशी युनिक पद्धत आहे छानपैकी. आता मी ही काढून घेते. हे बघा, खूप छान हे चवीला एक अप्रतिम लागत आहेत. जर तुम्हाला नक्की मिळेल तर तुम्ही नक्की अशी करून बघा. आणि ही गरम गरम तर एकदम मस्त असं स्टार्टरच आहे छानपैकी. हे बघा, आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईबही नक्की करा. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.